हुपरी शहर आणि परिसरातील भाजप पदाधिकारी निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटाचं वर्चस्व दिसतंय। पदाधिकारी निवडीत महावीर घाट समर्थक आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे। त्यातून नाराजीचा सूर उमटतोय। त्याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता असून हुपरी नगरपालिका निवडणुकीत बंडखोरीतून जनसुराज्य पक्षाचा उदय होण्याची चिन्ह आहेत। इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील 13 गावांवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचं वर्चस्व आहे। भाजप प्रवेशानंतर त्यांनी या ताकदीचा उपयोग करून आपल्या समर्थकांना पदाधिकारी केलंय। माजी सरपंच सुभाष गोटखिंडे यांची मंडल अध्यक्षपदी तर बाळासाहेब रणदिवे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली आहे। हुपरी परिसरातील गावातील महत्त्वाची पदं आवाडे गटाकडे गेल्यानं भाजपाचे जुने कार्यकर्ते आणि महावीर घाट समर्थक नाराज झालेत। महावीर घाट यांच्या पक्षप्रवेशामुळे हुपरी नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली। जयश्री महावीर घाट या हुपरीच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या आणि 7 जागा भाजपला मिळाल्या। सत्ता काळात महावीर घाट नगराध्यक्षा जयश्री घाट अमित घाट यांनी विकास कामं केली आहेत। प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील समीकरणं बदलली आहेत। त्यातून हुपरी परिसराच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे।